सर्व पुन्हा एकदा सर्व पिंपरी चिंचवडकर वासियांकरिता फेसबुक लाईव्हचं पुढचं पुष्प घेऊन आलेले आहे. आणि आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा. बुद्ध म्हटलं की आपल्या मनामध्ये एक शांततेचा भाव आपोआपच जागृत होतो. खरं तर सद्यस्थितीमध्ये कोरोनाची परिस्थिती आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपला परिवार आपण सर्वच खूप तणावग्रस्त झालेलो आहोत. पटकन कुठल्याही गोष्टीचं आपल्याला टेन्शन येतं किंवा स्ट्रेस होतो. तर हा जो स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस आपण काय पद्धतीने घालवू शकू किंवा आपण आपल्या परिवारासोबत आता सद्यस्थितीमध्ये राहत आहोत, जगत आहोत आणि सद्यस्थितीमध्ये कोविड आहे, लॉकडाऊन आहे, यासारखी विविध चॅलेंजेस आहेत किंवा काही आव्हानं आहेत आपल्या पुढे आणि या आव्हानांवरती मात करून ज्यांना कोणाला कोरोना झालेला आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये कोणाला कोरोना झालेला आहे, असे सर्व लोक जे आहेत, त्यांना पटकन टेन्शन येतं किंवा हल्ली स्ट्रेस येतो. हा शब्द जो आहे, तो अगदीच परवलीचा झालेला आहे. तर या स्ट्रेस सोबत किंवा या ताणतणावासोबत दोन हात करण्यासाठी आज आपल्याकडे आपल्याला काही गोष्टी सांगायला डॉक्टर इंदू गुडगीला मॅडम आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम. मॅडम ज्या आहेत, मॅडमनी क्लिनिकल सायकॉलॉजी मध्ये MA केलेलं आहे. मागच्या 10 वर्षांपासून त्या निरामय हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसेच नेटवर्क फॉर यूथ आणि फोरसाइट फोक्स नावाची कंपनी आहे, जी कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये कामकाज करते. त्यानंतर नेटवर्क फॉर यूथ म्हणून आपलं एक फोरम आहे. तर या फोरम मध्ये मागची बरेच एक 4 ते 5 वर्षांपासून मॅडम कार्यरत आहेत आणि मॅडमचं स्वतःचं प्रायव्हेट क्लिनिक देखील आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण मॅडम बरोबर गप्पा मारूयात. गप्पा मारताना मॅडम सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध म्हटलं की आपल्या मनामध्ये एक शांततेचा भाव येतो किंवा सद्यस्थितीमध्ये एक परवलीचा शब्द झालेला आहे. कोणत्याही सेक्टरमध्ये जरी आपण म्हटलं तरी माइंडफुलनेस. माइंडफुलनेस तर आपण काय सांगू इच्छिता माइंडफुलनेस बद्दल किंवा या माइंडफुलनेसचं आपल्या आयुष्यात, सर्वांच्या आयुष्यात आणि सर्व परिवारासोबत आपण जेव्हा लिंकिंग करत आहोत, आपण जगत आहोत, तर या पार्श्वभूमीवर त्यांचं महत्व काय आहे? आपण एक 2 मिनिटाचं डेमॉन्स्ट्रेशनच माइंडफुलनेसचं घेऊन सुरुवात करूया सेशनची. आत्ता आपण जिथे कुठे आहोत, ज्या काही गोष्टी करत आहोत, तिथून आपण 1 मिनिटाचा वेळ काढणार आहे आणि फक्त तुम्हाला शक्य असेल तर डोळे मिटा, शक्य नसेल तर डोळे उघडे राहू द्या. पण आपण फक्त आपल्या श्वासाकडे बघणार आहे. श्वासाची प्रोसेस किंवा श्वासाची जी काही श्वास जसा आपण घेतोय आणि जसा सोडतोय त्या प्रक्रियेकडे आपण फक्त बघणार आहे. कुठल्याही गोष्टीचा मनात विचार न करता आपण पुढचा 1 मिनिट फक्त श्वासाकडे बघणार आहोत. जागरूक भावने आपण बघायचा प्रयत्न करणार. सो माइंडफुलनेस इज बीइंग अवेअर आणि आता आपण सगळे अवेअर होतो आणि आहोत की आता आपण कसा श्वास घेतोय आणि कसा सोडतोय. तर आज बुद्ध पौर्णिमा निमित्त आपण माइंडफुलनेसनी सुरुवात याच्यासाठी केली आहे की गौतम बुद्धांनी ही जी सोपी पद्धत आहे ही अख्ख्या जगाला सांगून दिली आहे आणि अगदी खूप सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला माइंडफुलनेसचं ट्रेनिंग आजच्या अनेक वर्षांपूर्वी, अनेक शतकांपूर्वी आपल्याला देऊन गेले आहे. खरं तर आता आपण सांगितल्यानंतर मॅडम श्वासावरती लक्ष केंद्रित केलं आणि एक पटकन शरीरामध्ये बदल जाणवला. श्वासावरती जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो, तेव्हा शरीर जे आहे ते थोडंसं हलकं आपल्याला स्वतःलाच वाटायला लागतं किंवा रिलॅक्स्ड फीलिंग येतं. आपण जे म्हणतो प्रत्येकाला मला रिलॅक्स व्हायचंय, तर ते रिलॅक्सेशनचं फीलिंग आलं.
आपण सांगताय आपण जसा आपला प्रोग्राम पुढे जाईल तसं आपण या बाबतीत आम्हाला जास्त सांगावं. पण सगळ्यात पहिल्यांदा बोलायचं असं आहे, की कोणालाही आता मला माझी टेस्ट करायची आहे कोरोनाची किंवा मला सर्दी, ताप, खोकला आहे आणि मी टेस्ट केल्यानंतर माझा रिझल्ट येईपर्यंत मला वेळ बघायची आहे किंवा वाट बघायची आहे. मे बी मग ती रॅपिड अँटिजेन टेस्ट केली तर अर्ध्या तासात त्याचा रिपोर्ट मिळतो किंवा जर आपण RT-PCR टेस्ट केली तर त्याला एक 24 तास किंवा 48 तास लागतात. तर या दरम्यान आपण जर बघितलं तर कोणीही म्हणजे मी स्वतः जरी टेस्ट दिली तरी मला असं माझ्या मनामध्ये विचारचक्र सुरू होतं, की अरे बापरे! आता टेस्ट दिलेली आहे. पॉझिटिव्ह आली तर काय होईल? निगेटिव्ह आली तर काय होईल? मी इतके दिवस सर्वांबरोबर राहिलो आहे. माझ्या स्वतःचं जी शारीरिक क्षमता आहे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तर ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपण स्वतःचा संवाद साधून किंवा काय केल्याने आपण ही परिस्थिती बदलू शकू आणि स्वतःला रिलॅक्स्ड फील करवू शकू किंवा वी विल बी ॲट पीस. तर हे कसं करू शकतो आपण? सगळ्यात पहिले स्वीकार. आपण स्वीकारापासून सुरुवात करूया, की आत्ता मला सर्दी, खोकला, ताप झालाय आणि माझ्या तब्येतीची जी काही चाचणी आणि मला तपासणी करायची आहे, त्याचा रिझल्ट नंतर आहे. पण आत्ता मला सुरुवात ॲक्सेप्ट करायचं आहे, की मी आत्ता आजारी आहे आणि मला पूर्ण फोकस सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माझा फोकस फक्त आता माझ्या फिजिकल हेल्थवर पाहिजे. त्यावेळी खूप बेचैनी, अस्वस्थता, भीती, दडपण सगळ्या भावनिक प्रवासातनं आपण जाणार आहे. रिझल्ट जेव्हा येणार आहे तोपर्यंत शरीराची, मनाची प्रचंड घालमेल होणार आहे. कारण पॉझिटिव्ह म्हटलं की सध्या आपल्याला पॉझिटिव्ह या शब्दाचीच भीती वाटायला लागली आहे. तर आपण ट्रीटमेंट पार्ट तपासणीच्या इमिडिएटली नंतर आपण ट्रीटमेंट पार्ट सुरू करतो. तो नॉर्मल ताप समजून आपण ट्रीटमेंट पार्ट सुरू करतो आणि जेव्हा केव्हा आपला टेस्टचा रिझल्ट येणार आहे त्याच्यानंतर ट्रीटमेंट ठरणार आहे की ती कोविडची ट्रीटमेंट आहे का ती जनरल व्हायरल फीवर म्हणून ट्रीटमेंट कन्सिडर केली जाणार आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला ज्या काही भावना आपल्या मनात येणार आहे त्याचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे भीती वाटली तर ठीक आहे, भीती वाटू शकते. नॉर्मली आपण जन्मता पण भीती घेऊनच जन्माला येतो आणि मरतो तेव्हा पण आपण भीती घेऊनच मरतो. तर भीती हा प्रवास आपण आयुष्यभर करणार आहे आणि त्या भीतीबद्दल अस्वस्थता का निर्माण करायची, की ठीक आहे भीती वाटू शकते. आता जगातली जी काही परिस्थिती आहे, जो काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे, ज्या काही गोष्टींची रिकव्हरी रेट आहे, या सगळ्यांच्या बातम्या, याचं ज्ञान कुठून तरी मला मिळालंय आणि त्यामुळे मी भीती या परिस्थितीत आता आहे आणि ह्याचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. आपण त्याच्यासाठी पळवाट शोधल्यावर काही त्याचं उत्तर नाही मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला ॲक्सेप्ट करायचं की ठीक आहे, रिझल्ट येऊपर्यंत मला भीती वाटू शकते आणि भीती वाटली तर अगदी आपल्या जवळच्या माणसांबरोबर तुम्ही बोला की मला भीती वाटते. तुमच्या नेहमीच्या डॉक्टर किंवा आत्ता जे कोणी डॉक्टर तुम्हाला ट्रीट करतात त्यांच्याशी तुम्ही या भीतीबद्दल बोला. कारण ती भीती स्वीकार करणं हे प्रायमरीली आत्ता खूप गरजेचं आहे. बी विथ दॅट इमोशन्स. मॅडम, यू आर ऑन म्यूट. भीती वाटणे हा मनुष्य स्वभावाचा स्थायी भावच आहे. किंबहुना ते खूप नैसर्गिक आहे. परंतु भीती वाटल्यानंतर आपण जसं म्हणालात, की आपल्या कुटुंबासोबत आपण बोलायला हवं आहे. तर कधी-कधी काय होतं, की कुटुंबाबरोबर आपण बोलत आहोत, आपले जे मित्र-मैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर बोलत आहोत किंवा कोणीतरी असं एक आपलं जवळचं माणूस असतं त्यांच्याबरोबर बोलत आहोत. पण कधी काय होतंय सद्यस्थितीमध्ये की संपूर्ण कुटुंबीयच पॉझिटिव्ह येतायत आणि त्यामुळे मग कुटुंबामध्ये एकमेकांना आधार कोणी द्यायचा? अशा सुद्धा कधी-कधी सिच्युएशन्स येतात. तर याबद्दल संपूर्ण कुटुंबाने काय पद्धतीने विचार करावा? याबद्दल आपण काही सांगू शकाल का? सगळ्यात पहिले रिअश्युअर करणं एकमेकांना. जर अख्खं कुटुंब ॲट अ टाईम कुठल्याही सिम्प्टमनी ग्रासलं गेलेलं आहे, जे काही फीवर असेल, कोल्ड असेल, कॉफ असेल, तर आपण एकमेकांना रिअश्युरन्स देणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या आपल्या सगळ्यांची स्थिती काय तर भीती आहे. तर ठीक आहे, जे काही ट्रीटमेंट, जे काही टेस्टचा रिझल्ट येणार आहे, त्यानंतर आपण जी काही ट्रीटमेंट घेणार आहे, त्यातनं आपण सगळे बरे होणार आहे आणि जसं आपण आता सध्या रिकव्हरी रेट बघतोय तसं आपलं पण सगळं रिकव्हरी छान होणार आहे. फक्त पुढचे 14-15 दिवस जर आपल्याला क्वारंटाईन व्हावं लागलं किंवा हॉस्पिटलाइज व्हावं लागलं
तर आपण एकमेकांना साथ देणारे थ्रू व्हिडिओ कॉल, टेलिफोनिक कॉल किंवा नॉर्मल गप्पा मारून किंवा आपल्या परिवारापलीकडे पण काही फॅमिलीज, फ्रेंड्स आहेत ज्यांच्याशी आपण बोलून आपल्याला छान वाटतंय, अशांची पण आपण मदत घेणार आहे. बेसिकली मदत घेणं, आस्किंग हेल्प आणि सीकिंग हेल्प यावेळी गरजेचं आहे. आणि हे होतं, बऱ्याच वेळेला असं होतं की वेन द एंटायर फॅमिली इज अफेक्टेड, दॅट टाइम फॅमिलीचं मॉरल, सगळ्यांचं मॉरल थोडं ना थोडं कमी जास्त प्रमाणात डाऊन होऊ शकतं. तेव्हा आपण बाहेरच्यांची, म्हणजे एक्सटेंडेड रिलेटिव्ह असेल किंवा फ्रेंड्स असेल, यांची आपण नक्की मदत घ्यायला पाहिजे. मी एक छोटासा ड्रॉप इथे दाखवू इच्छिते. आपल्याला हे सगळ्यांना एकमेकांबरोबर सध्याच्या परिस्थितीत करायचं. बरोबर आहे. आय एम देअर. आणि प्रत्येक वेळी हा कुटुंबामधला कोणी ना कोणीतरी किंवा मित्रमैत्रिणींमधलं कोणी ना कोणीतरी आपल्यामध्ये हा विश्वास जागृत करू शकतं. म्हणजे मला वाटतं की ज्या माणसांना किंवा ज्यांना कोणाला कोविड झालेला आहे, त्यांनी न संकोच बाळगता किंवा न भीती बाळगता मदत मागायला हवी आहे किंवा मानसिक तणावाखाली आहोत असं सांगणं गरजेचं आहे आणि त्या तणावाचा निचरा होण्याकरिता बोलणं गरजेचं आहे, मदत मागणं गरजेचं आहे. काय होतं कधी-कधी काही गोष्टी खूप जलद गतीने घडतात, की अरे आताच झालं, टेस्ट पॉझिटिव्ह आली, तब्येत खालावली, इमिजिएट रुग्णालयामध्ये ॲडमिट करायला लागलं. तिथून मग काही औषधं मिळत नाहीयेत, काही गोष्टी मिळत नाहीयेत किंवा फॅमिलीमधल्या कोणाची तरी परिस्थिती जी आहे, शारीरिक स्थिती जी आहे, ती अत्यंत खालावत चाललेली आहे. तर अशा वेळी काही हेल्पलाईन्स वगैरे आहेत का, की ज्या आपल्याला बोलण्यासाठी मदत करू शकतील किंवा आपलं जे हे आहे, मानसिक धैर्य आहे, त्याच्यासाठी आपल्याला मदत करू शकतील? किंवा दरवेळी आपल्याला म्हणजे टेलिकन्सल्टेशन मार्फत अशा काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत का? याच्याबद्दल सांगा. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप साऱ्या हेल्पलाईन्स अवेलेबल आणि ओपन केलेल्या आहेत, ज्यातनं दोज हू आर इन कोविड राईट नाव, अफेक्टेड विथ कोविड, ते पण कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांनी कोविडवर मात केली आहे असे लोक पण कॉन्टॅक्ट करू शकता. निम्हान्सनी पण भरपूर असे पोर्टल्स ओपन केले, जिथे त्यातनं तुम्ही ॲक्च्युली त्या वेबसाईटचा किंवा त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कन्सल्टिंग घेऊ शकता. आणि अशा खूप साऱ्या संस्था आहेत पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील, की त्या तुम्हाला, आता तुम्हाला कोविड झालेला आहे किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सला झाला आहे, तर दे आर गिव्हिंग यू ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट टेलिफोनिक कन्सल्टेशन. याचे आपल्याला काही नंबर्स आपण डिटेल्स चॅट मी, बॉक्समध्ये हो, जर देऊ शकलो आपण शेअर करते मी तर डिटेल्स. जास्त बरं होईल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो, की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर तिथं आपण बऱ्याच वेळा एकट्याने ॲडमिट होतो किंवा जरी फॅमिली असली तरी प्रत्येकाला वेगवेगळं राहायला लागतं. तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचं जे मनोधैर्य असतं ना, ते सगळ्यात कमी असतं. म्हणजे असं होतं, की मी डॉक्टर्स असतात किंवा मे बी ते पी-पी किट घालून येतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी असतो. आपल्या शेजारी कधी-कधी अत्यंत सीरियस किंवा गंभीरही रुग्ण असू शकतो. तर यावेळी आपण काय छोट्या-छोट्या गोष्टी करायला पाहिजेत, की ज्यामुळे संपूर्ण दिवस आपण तणावाखाली न घालवता शांत मनस्थितीमध्ये आपण तिथे राहू शकू आणि आपला पूर्ण जो काही कालावधी आहे ॲडमिशनचा, तो चांगला कसा होईल? हा खूप रिअल टाइम प्रश्न आहे मॅडम. याचं उत्तर मी असं देईल, की असं बऱ्याच वेळेला घडू शकतं. आत्ता कोविड आहे, पण नॉर्मली पण वेन पॅन्डेमिक इज नॉट देअर, आपल्या शेजारी एखादा रुग्ण असतो, तो अचानक तो कोलॅप्स होतो किंवा त्याला मेडिकल एमर्जन्सीज लागतात, त्याला कदाचित आयसीयूत शिफ्ट करायला लागतं. अशा वेळी पण नॉर्मल सिच्युएशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला भीती वाटते. त्यानंतर बऱ्याच वेळेला आपण त्या माणसाला एम्पथाइज पण करायला जातो, ॲट द सेम टाइम त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात पण इमॅजिन करायला लागतो. तर यावेळी जी काय भीती वाटते ती देअर, स्टे अँकर दॅट फिअर. फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सेप्ट दॅट, की हो, आत्ता मला भीती वाटते, माझ्या शेजारचा जो पेशंट आहे त्याला बरं वाटत नाही किंवा त्याची परिस्थिती बघून मला भीती वाटते. तर ही भीती स्वीकार केल्यावर काही अँकरिंग टेक्निक्स असतात, त्यात मेडिटेशनचा एक खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. तर अँकरिंग
काउन्सिलिंग मध्ये बऱ्याच वेळेला असे पण मेडिटेशन सांगितलेले की ॲब्डॉमिनल ब्रीदिंग आहे, किंवा आपल्या लोअर बॉडी पासून आपण अँकरिंग करूया, म्हणजे फीलिंग दॅट ब्रीद अँड फीलिंग द सेन्सेशन्स ॲट द सेम टाइम. हे करत असताना असं नाही होणार आहे की आपण 24/7 मेडिटेशनच करणार आहे, पण भीती वाटल्यावर ask the staff there, treating staff, the doctors and nurses, talk to them. They are available. If they cannot be available, there are counselors working in hospitals these days who come in PPE kit and who are there available for you for the listening platform. तर त्यांची मदत घ्या. नाही तर अगदी सिस्टरांना जवळ बोलवा आणि सांगा की मला भीती वाटतेय, आणि त्यांना त्यांच्याशी थोडं तुम्ही 10-15 मिनिटं जे काही आपण बोलणार आहे त्यानंतर आपल्याला बरं वाटणार आहे. ती भीती जी आहे ती अगदी टॉप ऑफ द माइंड आहे, ती सुपरफिशियल आहे, कारण आपण इमिडिएटली कुठलीही गोष्ट इन्सिडेंट, ऍक्सिडेंट, इव्हेंट पाहिलं तर फर्स्ट रिॲक्शन इज फिअर अँड देन ती रिलेटेड टू आवर सेल्फ. आपण रिलेट करायला लागतो, मला पण असं झालं तर, माझ्या बाबतीत पण असं घडलं तर कसं होईल. तर ह्या गोष्टी आपण जे विचार करतोय सेल्फ टॉकमध्ये, तर त्या इमिडिएटली त्याचं कथार्सिस होणं गरजेचं आहे. नाही कोणी बोलायला अवेलेबल आहे, यू आस्क अ पेन अँड अ पेपर टू द स्टाफ अराउंड यू, आणि त्यांना सांगा की मला एक कागद आणि चिठ्ठी अवेलेबल करून द्या. ती भीती संपूर्णपणे जर्नलाइज करा. ते इमोशन आहे जे काय आहे, नॉट ओनली फिअर बट समटाइम्स द ग्रीफ, वी फील व्हेरी सॅड अबाउट द पेशंट हू इज बिसाइड अस. त्याच्या बाबतीत आपली थोडीफार जी काय जेमतेम ओळख झाली त्याच्यावरनं पण आपल्याला त्याच्याविषयी तिच्याविषयी वाईट वाटू शकतं. यू कॅन जर्नलाइज युअर इमोशन्स ॲज वेल. अँड इफ स्टील यू हॅव प्रॉब्लेम लाईक भूक लागत नाहीये, झोप येत नाहीये, ask the doctor there, they are going to give you mild anxiolytic medicines. ती मेडिसिन्स त्यावेळी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण जर आपली झोप अफेक्ट आहे, आपलं जेवण अफेक्ट आहे, तर आपल्या रिकव्हरी पण प्रोलॉंग होणार आहे, आणि ॲट द सेम टाइम आपण तणावामुळे आपली इम्युनिटी कमी होणार आहे आणि आपल्याला पटकन रिकव्हरीला थोडासा वेळ लागू शकतो. तर अशा वेळी सध्या काही माइल्ड अँजिओलायटिकचा पण वापर केला जातो, आणि ती त्यावेळची गरज समजून आपण घ्यायला काहीच हरकत नाही. खूप छान पद्धतीने सांगितलं मॅडम आपण. आता कसं होतं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणारा रुग्ण तर हॉस्पिटलमध्ये आहे, पण मी घरी आहे आणि मग माझा भाऊ ऍडमिट आहे किंवा माझी आई ऍडमिट आहे, कुटुंबामधला आणखीन कोणीतरी ऍडमिट आहे, जवळचे दूरचे नातेवाईक ऍडमिट आहेत. मग त्यांचे स्वास्थ्य कसं असेल किंवा त्यांना काही झालं तर नाही ना, ह्या गोष्टीची चिंता जे बाहेर आहेत किंवा रुग्णालयात ऍडमिट नाही आहेत त्यांना खूप जास्त असते. तर मग त्यांनी या गोष्टी बरोबर कसं डील करावं? किंवा घरामध्ये आता सगळेच जण असतात तर सगळेच जण बोलतात की अरे बापरे असं झालं तसं झालं. मग आई ऐकते, वडील ऐकतात, त्या वयोवृद्ध लोक असतात ते ऐकतात. तर आपलं बोलणं कसं हवं किंवा या गोष्टीशी आपण किती चांगल्या पद्धतीने डील करू शकतो किंवा आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये आपण काय पद्धतीने सकारात्मकता आणू शकतो? इथे आपण एक गोष्ट नक्की करू शकतो की आता आपल्या अवतीभोवती खूप लोक आहे जे कोविडमधनं खूप छान प्रकारे रिकवर झालेले. आपण अशांची नक्की मदत घेऊ शकतो. त्यातनं आपलं मॉरल आणि आपली जी भीती आहे ती कमी करायला नक्की मदत होईल, आणि आपलं मॉरल अप होण्यासाठी खूप मदत होते. बऱ्याच वेळेला जी लोक होम क्वारंटाईन किंवा इव्हन हॉस्पिटलमधनं, आयसोलेशनमधनं बाहेर आलेली पण लोक ना, ते आपल्याला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करू शकतात. म्हणजे अगदी तुमचे डिस्टंट रिलेटिव्ह असू शकतात, नेबर असू शकतात. यू कॅन सीक देअर सपोर्ट की आता आमच्या घरात अशी परिस्थिती आहे आणि मलाही भीती वाटते. सो दे विल ॲक्च्युअली हेल्प यू टू बूस्ट अप युअर मॉरल. आणि ह्या लोकांची तर मदत घेऊ शकता. ॲट द सेम टाइम तुम्ही त्या ट्रीटिंग डॉक्टरशी पण या कन्सर्न बद्दल जर बोलला तर आत्ता सध्या कोविडमध्ये काम करणारे सर्व डॉक्टर्स, दे गिव्ह लॉट ऑफ टाइम फॉर काउन्सिलिंग टू द पेशंट ॲज वेल ॲज रिलेटिव्स, आणि मला माहिती आहे खूप छान प्रकारे ते काम करतात आहे. तर त्यांचीही मदत होणार आहे. अलॉंग विथ दॅट मी जे म्हटलं मगाशी, हेल्पलाईन्स अवेलेबल आहे. इफ एनीबडी इन द फॅमिली मेंबर इज ऑल्सो अफेक्टेड विथ कोविड, यू कॅन ॲक्च्युअली सीक हेल्प ऑफ द हेल्पलाईन्स ऑल्सो. तिथे आपण काय करणार आहे तर आपल्या सगळ्या इमोशन्सच बाहेर काढणार आहे, आणि ते कथार्सिसची खूप जास्त गरज आहे सध्या. कारण आपण जेव्हा स्ट्रेस्ड असतो तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह विचार येत नाही, अजिबात येत नाही.
त्यामुळे आपल्याला एकतर व्यायाम करायचा आहे जेव्हा आपण स्ट्रेस्ड आहोत, जर आपण घरी आहोत, होम क्वारंटाईन आहोत किंवा आपण नेगेटिव्ह जरी असलो तरी पण आपल्याला एक्सरसाइज, म्युझिक या गोष्टींचा घरी पण आपल्याला एक रुटीन सेट करायचं आहे. दिवसभरातनं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काय करतोय आणि त्याच्यात मध्ये मध्ये आपण रिलॅक्स किती वेळा होतोय, कोणाशी किती वेळ फोनवर बोलतोय, याचंही तुम्ही थोडंसं एक टाइम टेबल आखा आणि त्या गोष्टी करा. त्यातनं तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. आणि परत मी डबल अंडरलाईन करून सांगेल की जे लोक रिकवर झाली आहे कोविडमधनं त्यांची नक्की मदत घ्या. दे आर गोइंग टू डेफिनेटली बूस्ट युअर मॉरल. आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की आपण म्युझिक ऐकायला पाहिजे किंवा व्यायाम करायला पाहिजे. अगदी थोडा वेळ का होईना दिवसामधून काहीतरी वेळ व्यायाम व्हायला पाहिजे. आणि या ज्या काही छोट्या गोष्टी आहेत, या एका स्टिप्युलेटेड वेळेला जर दिवसाच्या आपण करत गेलो, तर त्याचा खूप छान इफेक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. ऍक्च्युली लोकांना असं वाटतं की अरे काय तेच ते रुटीन आहे आपलं, हे रुटीनच आपण कशाला सांभाळायचं. पण मला वाटतं हे रुटीन सांभाळायला सुद्धा खूप जास्त मनाचा निग्रह लागतो आणि खूप जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणजे कणखरपणे त्या गोष्टी त्या वेळी करायला लागतात. कारण कसं आहे की ठीक आहे 2 दिवस आपण करतो, आरंभशूरपणा बऱ्याच लोकांमध्ये असतो, पण नंतर आपण त्या गोष्टी फॉलो करत नाहीये. सद्यस्थितीमध्ये कोविडच्या अनुषंगाने सर्वच स्तरांवरती अ, व्यायाम या गोष्टीबद्दल खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याचा स्वीकार झालेला आहे. म्हणजे अगदी सगळेच लोक काही ना काहीतरी म्हणजे चालणे, नुसतं चालणे ही सुद्धा एक गोष्ट आहे. ऑफकोर्स लॉकडाऊनमध्ये ते कधी-कधी आपल्याला शक्य नाहीये. पण घरातल्या घरात किंवा सोसायटीजमध्ये असे तर सोसायटीच्या रिफ्युज एरियामध्ये जेव्हा लॉकडाऊन नसेल किंवा सोसायटी मेंबर्स आपल्याला अलाउ करत असतील तर. तर ह्या पण आपण छोट्या-छोट्या गोष्टी करू शकतो किंवा अगदी घरातल्या घरामध्ये बसून प्राणायाम करणे किंवा सूर्यनमस्कार करणे, याही छोट्या-छोट्या गोष्टी आपण करू शकतो. अ, हे करताना कुटुंबामधल्या सर्वच लोकांनी एकाच वेळी एकत्र पद्धतीने हे केलं, तर मला वाटतं कुटुंबामधलं भावनिक स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवायला याची निश्चितच चांगल्या पद्धतीने मदत होते. म्हणजे जेवण जसं आपण एकत्र करतो ना, तसं आपण आता सद्यस्थितीमध्ये व्यायाम सुद्धा सर्व संपूर्ण कुटुंबाने एकत्र करावा. अ, ही पण पद्धत जर आपण घालून घेतली किंवा आपण जर ही रूढ केली, तर त्याचाही खूप जास्त चांगल्या पद्धतीने फायदा होईल असं वाटतंय. आता लहान मुलं आहेत. सगळ्याच कुटुंबांमध्ये लहान मुलं आहेत. शाळा बंद आहेत, मैदानं बंद आहेत. त्यांचा शारीरिक खेळ जो आहे तोही बंद आहे. कोणाशी बोलणं नाही किंवा भेटणं नाही. तर सर्वात जास्त वेळ जो आहे तो स्क्रीन समोर जातोय. म्हणजे अक्षरशः आपल्या शाळा ज्या आहेत त्या पण आपण मोबाईलवरून अटेंड करायच्या, लॅपटॉपवरून अटेंड करायच्या, टॅबवरून करायच्या. टीचर्स आहेत, टीचर्स पण आहेत, त्यांच्याशी सुद्धा संपर्क प्रत्यक्ष नाहीये. तर या पार्श्वभूमीवर लहान मुलांचं मनोस्वास्थ्य जे आहे किंवा त्यांची खूप सध्या चिडचिड होतीये किंवा पटकन चिडतात, रागवतात किंवा त्यांना त्रास होतो. तर हे काय पद्धतीने आपण हँडल करू शकतो किंवा मुलांवरती त्याचा काही परिणाम झालेला वाटतोय का आपल्याला? अ, मुलांमध्ये परिणाम हे लाँग टर्ममध्ये दिसेल. आता थोडासा प्रायमरी आपल्याला इफेक्ट दिसायला लागलाय मुलांमध्ये. पण मी म्हणेल हे सगळे आपण त्याला एक जनरल टर्म खाली लेबल करूया की टँट्रम म्हणून. तर नॉर्मल पण सिच्युएशनमध्ये आपण मुलांचे टँट्रम्स डील करतो. पण आता आपल्याला खूप जास्त डील करायला लागणार आहे. लाइक कारण पहिली गोष्ट तर त्यांना बाहेर पडणं अजिबातच शक्य नाही आहे. हां, जे लोकं बैठ्या घरात आहेत त्यांना त्या मुलांना ॲटलीस्ट बाहेर पडता येतंय. घराच्या अंगणात खेळायला आहे किंवा म्हणजे क्लब हाऊस असेल तरी सॉरी रो हाऊस असेल तरी त्याच्या समोर खेळायला जागा आहे. पण जी मुलं फ्लॅटमध्ये त्यांना गॅलरीच्या पलीकडे काहीच गोष्टी असं बाहेरचं जग बघता येत नाहीये. एक्सेप्ट समटाईम्स इफ सर्टन किड्स म्हणजे एस्पेशली टीनेजमधली मुलं मी बघते, की भाजी वगैरे आणायला आई-वडील रिस्पॉन्सिबिलिटी देऊन पाठवतात की त्यानिमित्ताने मुलं बाहेर पडतील. तर अशा वेळी हे टँट्रम्स डील करताना व्हेनेव्हर तुम्हाला जाणवतं की मूल जेव्हा उगाचच विनाकारण चिडचिड करतंय, राग व्यक्त करतंय, रडतंय, बऱ्याच वेळेला क्राईम स्पेल्स पण खूप साऱ्या मुलांमध्ये दिसायला लागले, की नकळत काही नाही झालंय तरी पण रडायचं किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टीचा हट्ट करायचा. त्यावेळी वन पेरेंट और वन फॅमिली मेंबर शुड बी अ लिसनर. अलाव देम टू कथार्ट. त्यांचं जे काही
इमोशनल अपसेटचं रिझन आहे ते कथार्सिस होणं खूप गरजेचं आहे. द मोमेंट दे विल क्राय और मे बी स्क्रीम ॲट टाइम्स और येल ॲट टाइम्स आणि त्यातनं त्यांच्या भावनाचा निचरा चालू झाला की 10-15 मिनिटात ते मूल शांत होणार आहे. हे त्यालाही आत्ता कळतंय की ही इज टोटली हेल्पलेस. ही कॅनॉट गो आउट बिकॉज ऑफ द लॉकडाऊन और बिकॉज ऑफ द राईज नंबर ऑफ पेशंट्स. पण त्या मोमेंटला ते टँट्रम कंट्रोल करणं त्याला खरंच अवघड जातं. बऱ्याच वेळेला आपण पण टँट्रम थ्रो करतो, पण आपण त्याला टँट्रम नाही म्हणत आहे. आपण खूप स्मार्ट आहे. आपण त्याला म्हणतो चिडचिड होते, कारण विनाकारण माझी चिडचिड होते किंवा कामाचं ताण खूप आहे म्हणून माझी चिडचिड होते. तर मुलांची पण चिडचिड होणं स्वाभाविक आहे. आणि मुलांची फक्त चिडचिड नाही होत, तर मुलांना सध्या झोपेचे पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहे, कारण मुलंही खूप वेळ स्क्रीनवर देतात ते. त्यामुळे बऱ्याच वेळेला बऱ्याच फॅमिलीमध्ये असं नियम नाही की एकत्र आपण झोपायचं. कदाचित आई वडील दिवसभरातल्या कामातल्या गोष्टीमुळे एवढे दमून आणि थकून जातात की त्यांचं झोपेचं टाइम कदाचित नॉर्मल असेल किंवा 10-11चं असेल. पण मुलं बऱ्याच वेळेला नेटफ्लिक्सवरच्या सिरीज किंवा मोबाईलवरचे गेम याच्यात खूप वेळ एक्सटेंड करतात. त्यामुळे इन्सोम्निया पण तेवढाच मुलांमध्ये प्रॉब्लेम दिसतोय. त्यानंतर मुलांच्या खाण्याच्या वेळा पण बदललेल्या आहे, कारण झोपेचंच नियंत्रण बिघडलंय, तर खाण्यापिण्याच्या वेळा पण बिघडल्या. त्यामुळे ओव्हरऑल सगळीकडेच आपल्याला इफेक्ट दिसतोय. म्हणजे त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम पण अफेक्ट झालेली आहे, ॲट द सेम टाइम झोप पण अफेक्ट झाली आहे, म्हणून त्यांचा मूडचे खूप इश्यूज जाणवायला लागले. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रायमरीली एक टँट्रम म्हणून घ्यायच्या आणि त्या अलाव करायच्या. डोंट टेल देम टू स्टॉप क्राईंग और डोंट टेल देम टू स्टॉप स्क्रीमिंग. अलाव देम. ते 5-10 मिनिटं द्या त्यांना. आणि ती एकदा गोष्ट मनातनं निघून गेली, व्यक्त होऊन गेली, तर पुन्हा दिवसभरात ते टँट्रम क्वचितच ते टाकतील किंवा ते थ्रो करतील. सो जस्ट अलाव देम टू थ्रो दॅट टँट्रम, टू बी विथ दॅट इमोशन. दॅट इज मोस्ट नेसेसरी. कारण शाळेत पण असताना मुलं बऱ्याच वेळेला कधी कधी टँट्रम थ्रो करतात आणि टीचर्स आर व्हेरी स्मार्ट इनफ, ते त्या गोष्टी खूप छान प्रकारे डीलही करतात. तर आता मुलं 24/7 आहे, तर आपल्याला माहिती नाही कसं डील करायचं. कधी कधी आपले पेशन्स पण कमी पडतात. त्यामुळे आपण एक पार्टनर जो कोण आपल्यातला थोडासा पेशंट आहे या गोष्टी डील करायला, त्याच्यावर थोडीशी ती जबाबदारी टाका. नाही तर आपल्याला आपले पेशन्स इम्प्रूव्ह करायचे. आपणही व्यायाम आणि झोप या गोष्टींचं प्रॉपर नियोजन केलं तर आपल्या पण पेशन्सवर नक्की काम होणार आहे. सो आपण त्या गोष्टींचा फायदा करून घ्यायचा आणि मुलांना शक्यतो टँट्रम अलाव करून घ्या. येस. म्हणजे लहान मुलांबरोबर ऍक्च्युली डील करताना सगळेच लोक खूप संयमित पद्धतीने डील करतात. पण तरी देखील कधी कधी कसं होतं की काही वर्किंग पेरेंट्स असतात, म्हणजे ते समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये आहेत. तर आपण त्याचा स्वीकार करून मुलांना थोडासा वेळ देऊन या पद्धतीने करू शकतो. पण पुन्हा आपल्या बोलण्यामध्ये हाच एक शब्द अधोरेखित झाला किंवा ही एक गोष्ट अधोरेखित झाली की रुटीन असायला हवं. म्हणजे प्रत्येकाचं रुटीन असायला हवं. रुटीन जर असेल म्हणजे झोपण्याच्या वेळा निश्चित, खाण्याच्या वेळा निश्चित किंवा काम करण्याच्या वेळा निश्चित. खरं तर प्रत्येक वेळी असं करताना आपल्या मनामध्ये एकच विचार येतो की अरे, हे करायला माझा मूडच नाहीये. मला म्हणजे मूडच येत नाहीये किंवा मला बोर झालंय. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण सतत ऐकत असतो. तर हा जो मूड आहे तो मूड चांगला ठेवण्यासाठी, की जेणेकरून आपल्याला आपलं रोजचं जे दिवसाचं रुटीन आहे ते रुटीन लावण्यासाठी किंवा रोजच्या रोज त्या त्यावेळी त्या गोष्टी करण्याकरिता काय आपण म्हणजे काय पद्धतीने आपण मदत घेऊ शकतो फॅमिली मधल्या इतरांची, आणि किंवा स्वतःच स्वतः आपण कसं मोटिवेट करू शकतो स्वतःला? एकतर सध्या आपल्याला रिइन्फोर्समेंट करायचंय. काहीही झालं तरी मी रात्री 10ची वेळ जर ठरवली तर मी 10ला झोपणार आहे. हां, आठवड्यातनं एक दिवस मी 10:30, 11, 11:30ला झोपू शकते. पण मी रोज 10ची वेळ ठरवली तर आय विल मेक शुअर ऑल माय फॅमिली मेंबर्स स्लीप ॲट दॅट टाईम. कारण का, तर हे रिइन्फोर्स नाही केलं तर आज कोणाला तरी एकाला कंटाळा आलाय लवकर झोपायचा किंवा एकाला कोणाला तरी मूव्ही बघायची, उद्या दुसरा करणार आहे, परवा तिसरा करणार आहे, असं सगळे तो नियम मोडू शकतील. आणि जर आपण रिइन्फोर्स केलं आणि रिएश्युअर केलं की आपण हे रुटीन फिक्स ठेवतोय आणि या गोष्टी फॉलो करतोय, तर सगळ्यात प्रायमरीली गोष्ट आपण इन्सोम्निया हा लॉंग टर्मसाठी टाळू शकतो. द मोमेंट यू स्लीप ॲट डिफरंट टाइम अँड देन यू वेकअप ॲट डिफरंट टाइम, तर तुम्हाला इन्सोम्निया हा आजार होऊ शकतो.
तो लॉकडाऊन मध्येच नाही तर केव्हाही होऊ शकतो. तर त्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि इन्सोम्निया म्हणजे निद्रानाश ही तक्रार जेव्हा चालू होते तर त्याचा आपल्या पूर्ण शरीरावर तेवढाच इम्पॅक्ट होतो, जेवढा आपल्या फिजिकल हेल्थवर होतो तेवढाच आपल्या मेंटल हेल्थवर पण होतो. आणि फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ ह्याचं सिंक्रोनायझेशन आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येत नाही, पण इफ यू आर फिजिकली नॉट वेल, आपल्याला इमोशनली पण आपण नॉट वेल असतो. जसं आता पॅन्डेमिकमध्ये ताप आलाय तर पहिल्यांदा शंका चालू होते मनात की हा कोविड तर नाहीये ना. मग आपण ट्रेस करतो आपले कॉन्टॅक्ट, मी या आठवड्यात या 2-4 दिवसात कुणाला भेटलो. तर आपलं माइंड पण आणि मन पण तेवढंच आजारी पडायला लागतं, जेव्हा आपलं शारीरिक आजार पण कुठलंही येतं तर. सो आपल्याला रिइन्फोर्समेंट आणि रिअश्युरन्स हे खूप कंपल्सरी. आणि रिइन्फोर्समेंट आपण एकमेकांना करायची. म्हणजे आई म्हणून मुलांना करणारे, मुलं पण आईला करणारे, आई बाबांना करणारे, बाबा आईला करणारे, हे सगळे फॅमिली मेंबर्स एक दुसऱ्यांना रिइन्फोर्स करणारे. कुठली चांगली सवय लागण्यासाठी थोडंसं रिइन्फोर्समेंटची गरज आहे. ती आपण आत्ता पण ती गोष्ट करणार आहे. म्हणजे संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन काही चांगल्या गोष्टी आहेत ह्या ठरवायच्या आहेत आणि त्या नियम त्यावेळी बनवायचा आहे होतील. त्याचा. म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी आपण एक छोटीशी नियमावली करून ती नियमावली फॉलो होतेय का, या पद्धतीने आपल्याला पुढे जायला हवं आहे. आपण असं बघितलं आहे की कोणालाही कोविड झाला किंवा कोणत्याही फॅमिलीला कोविड झाला तर शेजारचे, आजूबाजूचे सगळेच लोक वाळीत टाकल्यासारखं वागतात किंवा अगदीच बहिष्कृत केल्यासारखं होतात. ऍक्च्युली मागचा जो पहिली लाट आली होती त्या लाटेमध्ये हे फार जास्त होतं. सद्यस्थितीमध्ये बऱ्याच लोकांनी किंवा बऱ्याच सोसायटीजमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी हे ऍक्सेप्ट केलेलं आहे किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे की नाही बाबा हे होऊ शकतं असं. पण तरी देखील कोरोना म्हटलं की एकांतवास, हे समीकरण आहे. आयसोलेशन म्हणजे कुठेही किंवा क्वारंटाईन असं. तर या आयसोलेशनमध्ये म्हणजे एकांतवासामध्ये राहताना आपल्याला म्हणजे मनोधैर्य असं खचतं की अरे बापरे, मी एवढे दिवस कोणाशी फक्तच एकाच रूममध्ये राहायचं किंवा अख्ख्या कुटुंबाने घराच्या बाहेर पडायचंच नाही, कोणीच काहीच करायचं नाही. किंवा मग कधी एखादी सिच्युएशन आली, औषध आणायला जावं लागतं किंवा बाकी काय, कोणी मदत करायला नाही. तर मग तेव्हा आपल्याला फारच लगेचच चिडायला होतं किंवा लगेचच डिप्रेस व्हायला होतं. तर मग अशा वेळी आपण काय पद्धतीने स्वतःला मानसिक आधार देऊ देऊ शकतो? पहिल्यांदा सोशल आयसोलेशन सांगितलंय, तर सोशल प्लॅटफॉर्मवरचं आयसोलेशन नाहीये हे. तर अगदी पहिली गोष्ट तुम्ही करू शकता तर सोशल प्लॅटफॉर्मवर मदत मागू शकता. खूप साऱ्या सोशल मीडिया थ्रू, नाहीतर तुमच्या आसपासची जी लोकं आहेत त्यांच्याशी, त्यांना वेळ जरी नसेल तर कदाचित तुम्ही त्यांना कॉल करून सांगा की हो मी बरा आहे. आपल्या नातेवाईकांशी बोला. सोशल आयसोलेशन आपल्याला करायचंय. मेंटल आयसोलेशन नाही करायचंय. तर आपल्याला कनेक्शन शोधायचे की आपले एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स जसं मी म्हटलं किंवा फ्रेंड्स यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचंय. पीपल विल कॉल यू, दे विल आस्क यू अबाउट युअर वेअर अबाउट्स, हाऊ यू आर डुईंग. यू कॅन सीक देअर हेल्प, म्हणजे औषध उपचार जे काय आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हे 14 दिवस जरी मला घरात समजा होम क्वारंटाईन राहायचंय, तर असं नाही की मी घरात कुठलीच गोष्ट करू शकत नाही. जर मी रूम क्वारंटाईन जरी असेल तर मी अशा गोष्टी नक्की करू शकते ज्यातनं माझं मनोस्वास्थ्य छान राहील. उदाहरणार्थ मी चित्र काढू शकते. जरी माझं चित्र खूप छान नसेल तरी माझा वेळ जाणाऱ्या दिवसभरातल्या माझा 15-20 मिनिटं 30 मिनिटं वेळ जाणारे मी 100 वेळा जरी खोडलं तरी माझं त्यात वेळ जाणार आहे. त्यानंतर मी गाणं ऐकू शकते. मी खूप सारे वेबिनार सध्या अवेलेबल आहे, मेंटल हेल्थसाठी आहे किंवा इतर काही गोष्टींसाठी पण अवेलेबल आहे. त्याचा पार्ट मी नक्की बनू शकतो. काही ऑनलाईन कार्यक्रम आहेत सध्या किंवा जुने जे प्रोग्राम झालेले आहेत, अवॉर्ड्स म्हणा, अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपण मोबाईलच्या माध्यमातून बघू शकतो. आणि दिवसभरातनं घरी जर तुम्ही रूम क्वारंटाईन असाल, एकटी व्यक्ती, तर तुम्ही घरातल्या मेंबर्सशी पण व्हिडिओ कॉलवर बोलू शकता. यू डोंट हॅव टू मेंटली आयसोलेट युअरसेल्फ, यू जस्ट हॅव टू सोशली आयसोलेट युअरसेल्फ. तर ह्या गोष्टींचा नक्की आपल्याला उपयोग करायचा आहे आणि मदत मागायची. वेळ पडेल जेव्हा केव्हा वेळ तुम्हाला वाटेल, मदत मागायला कुठेच कमी पडू नका. परत परत मी सांगेल, हेल्पलाईन्स आहे, प्रोफेशनल काउन्सिलर्स आर ऑल्सो अवेलेबल. त्यानंतर भरपूर अशा NGOज आहेत सध्या ज्या इव्हन कनेक्टिंग सारखी जी NGO आहे ती पण सध्या लिसनिंगसाठी अवेलेबल आहे. तर तुम्ही त्याची नक्की मदत घेऊ शकता.
आणि ती मदत घ्या. मदत घेण्यासाठी कुठेही स्वतःला कमीपणा मानून नका घेऊ. आणि कधीतरी अशी वेळ प्रसंग येते की आपलंही मॉरल डाऊन होतो. आपण कितीही पॉझिटिव्ह आणि कितीही धडाडी वृत्तीची लोक असेल तरी आपलंही मॉरल डाऊन होऊ शकतं. तर आपल्याला त्याची गरज भासू शकते. त्याच्यात कुठेही कमीपणा न मानता ती मदत घ्या. याच्यामध्ये आता काही रुग्ण असतात जे डायबेटिक आहेत किंवा ज्यांना हार्ट डिसीज आहे किंवा हार्ट पेशंट आहेत, ज्यांना काही ब्लड प्रेशरचा आजार आहे. तर अशा लोकांना सारखीच भीती वाटत असते सतत, की नाही बाबा आता मला कोरोना झालं तर काय, किंवा मग मला जास्त पद्धतीने होऊ शकेल, मे बी वॅक्सिनेशन झालेलं आहे किंवा नाही झालेलं. तर या पार्श्वभूमीवर सतत भीती मनामध्ये बाळगत काही लोक जगत आहेत. तर हे कितपत योग्य आहे, किंवा याच्याशी आपण काय चांगल्या पद्धतीने डील करू शकतो? जी काही भीती आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा तर डॉक्टरांशी बोला. म्हणजे ती भीती जर जास्त कमी जास्त प्रमाणात असेल, त्याप्रमाणे डॉक्टर डिसाईड करतील, की भीती आहे, बोलून व्यक्त होतीये तर ठीक आहे, काउन्सिलिंग सारख्या गोष्टींची मदत होऊ शकते. पण ती भीती जर दिवसभरातनं 90% माझ्या मेंदूत व्यापली गेली आणि मला काहीच सुधरत नाही त्याच्या पलीकडे, माझं जेवण कमी झालंय, माझी झोप डिस्टर्ब झालीये, मी चिडचिड करतीये, तर त्यावेळी काही औषध उपचारांची गरज असते. आणि ती त्यावेळी डॉक्टरच डिसाईड करतील की त्याची गरज आहे का. जसं मी म्हटलं की माइल्ड अँक्झायटिक्सची कधी कधी गरज पडती आहे. आणि ती घेण्याने जर माझी भीती कमी होतीये, माझा मूड छान राहतोय, मला टेन्शन कमी येतंय, तर ती घ्यायला कुठेही कमीपणा मानू नका घेऊ. कारण ज्या लोकांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांना जास्त भीती आहे. कारण आपण वर्षभरात ऐकत आलोय की कोमॉर्बिडिटी वाल्यांना आधी अफेक्ट होतो आणि त्यांचा इफेक्ट खूप दिवस असतो. बऱ्याच वेळेला काही लोकांना कॉम्प्लिकेशन्सचे सामोरे जायला लागतं. तर ही जी भीती आहे ती तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला, तुमच्या फॅमिली मेंबर्सशी बोला. आणि मी जसं म्हटलं की काही लोक जी रिकवर झाली आहे, तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे नातेवाईक असतील आणि ते पण जर कोमॉर्बिड असून त्यातून त्यांची रिकव्हरी झाली तर त्यांच्याशी बोला. ते तुमचं मॉरल अप करायला खूप मदत करणार आहे. So again, I would say here ki seek help with the doctor who is treating you at present and talk to your family members about this fear. Madam, mute. हां. आपण म्हणताय ते अत्यंत बरोबर आहे मॅडम. पण सध्या कसं झालंय, की काही तरुण आहेत, की अगदी 30शीतले आहेत, 40शीतले आहेत, किंवा फॅमिलीमधले कर्ते पुरुष आहेत, की ज्यांच्याबरोबर फॅमिली चालते असं. तर किंवा मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, 20शीतली, 30शीतली. त्यांना कोरोना होऊन गेलेला आहे. पण म्हणून ते पण स्वतः घाबरलेले आहेत आणि त्यांची कुटुंबीय पण घाबरलेली आहेत. तर त्यांनी काय पद्धतीने याच्याशी डील करावं? म्हणजे ऍक्च्युली आपण म्हटलात, की आपण बोलणं करायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं. शांतपणे आपण जर बोललो, विचारांची देवाण-घेवाण केली आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना आपण फार पॉझिटिव्हली, सकारात्मक रीतीने आनंदी राहिलो, की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पण ठीक आहे. मी आता उपचार घेते आहे आणि मी आनंदी आहे आणि मी यातून बाहेर निघणार आहे. असा जर एक सकारात्मक विचार आपण करू शकलो, तर आपले सर्व जे रुग्ण आहेत तेही छान पद्धतीने बाहेर येतील. आणि आपण मगाशी सांगितलंत मॅडम, की कोविड होऊन गेल्यानंतर सुद्धा ठीक आहे, कोविड झाला होता, पण आपण त्यातून बाहेर आलेलो आहोत आणि ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे. आणि आपण आता त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आहेत शारीरिक स्वास्थ्य राखण्याकरिता, मानसिक स्वास्थ्य राखण्याकरिता, त्या आपण करू शकतो किंवा आपण करायला पाहिजे. याच्यामध्ये मग अगदी छोटासा छंद जोपासणं, नियमितपणे व्यायाम करणं किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये, करणाऱ्या गोष्टीमध्ये नियमितता आणणं, ही पण एक फार मोठं चॅलेंज आहे. म्हणजे रुटीन आपण म्हणतो. सो ही नियमितता असणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपण जे सांगितले त्याच्यावरून मी म्हणते आहे. आता याच्यामध्ये असं आहे, की कधी-कधी काय होतं, की आपण पॉझिटिव्हली विचार करतो, पण आपली कुटुंबामधले असतात, "अरे नको, असं नको करूस. आत्ताच तुला असं झालंय. अरे हे नकोस करू. आत्ताच हे झालंय." असं. तर या सिच्युएशनशी आपण काय पद्धतीने डील करू शकतो आणि आपण फॅमिलीमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना, तर आपल्या आई-वडिलांना, सगळ्यांना काय पद्धतीने धीर देऊ शकतो, की नाही ठीक आहे, मी बरा आहे किंवा मी बरी आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आहे. तर हे कसं करू शकतो आपण?
तर ते जेव्हा घरातले लोक खूप रेस्ट्रिक्ट करतात सो दे कॅन एक्सप्लोर दॅट इफ दॅट पर्टिक्युलर टास्क म्हणजे थोडासा व्यायाम केला म्हणजे घरातच चालू फिरलो त्याच्याने दम लागतंय का हे मी एक चेक करणार आहे, एक्सप्लोर करणार आहे आणि मग मी माझ्या घरच्यांची शंका दूर करणार आहे की हे केल्याने मला त्रास होत नाहीये किंवा हे खाल्ल्याने पण त्रास होतोय का नाही. असं नाहीये की कोविडमधनं बरं झाल्यावर आता ह्या गोष्टी खाऊ नको ते म्हणजे बरेच लोक ॲज अ पेशंट म्हणून पण मला बऱ्याच वेळेला कॉल करतात की आता कोविडमधनं बाहेर आले आता आईस्क्रीम खाऊ शकतो का, द्राक्ष खाऊ शकतो का, खूप सारे प्रश्न विचारतात. सो काही दिवस आपल्याला काळजी घ्यायची आणि घरातले लोक अजून पण त्या पॅनिक सिच्युएशन मधनं पूर्णपणे बाहेर आलेले नसतात. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला रेस्ट्रिक्शन्स ठेवतात की घरात अमुक अमुक गोष्टी पुढच्या 1-2 महिने खायच्याच नाही, आणायच्याच नाही किंवा एक्सरसाइज पण बऱ्याच वेळेला लोक म्हणतात नाही घरात पण नको चालू, दम लागत असेल तर नको करू सध्या. पण नाही, आपल्याला आपल्या लंगची जर कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करायची आहे तर आपल्याला घरात का होईना थोडं चालणं गरजेचं आहे. थोडी हालचाल जेवढी जास्त आपण करणार आहे आपल्याला बरंच वाटणार आहे. तर ते त्या पॅनिक सिच्युएशन मधनं पूर्णपणे बाहेर आलेले नाही फॅमिली मेंबर्स म्हणून त्यांचं कन्सर्न आहे आणि ते खूप जास्त तुम्हाला गोष्टींची बंधनं घालू शकतात. तर त्यांचा मेजर कन्सर्न काय त्याप्रमाणे आपल्याला त्या गोष्टी डील करायच्या आहेत. फक्त भीती आहे का अनिश्चितता आहे, पुन्हा असं होऊ शकतं का किंवा कोविडमधनं बाहेर आल्यावर पुन्हा काही त्रास होऊ शकतो का किंवा पुन्हा कोविड होतं का, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मेजर कन्सर्न त्यातला शोधायचा आहे आणि त्याच्या मागे त्यांची कुठली भावना नेमकी दडलेली आहे ती आपल्याला शोधून काढायची ॲज अ पेशंट, ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून. आणि वेळोवेळी प्रोफेशनल्सची तर मदत घ्यायचीच आहे आपल्याला काही शंका असतील तर, पण प्रोफेशनल्सची मदत घेऊन त्यांचं त्या शंकांचं निरसन आपल्याला दूर करायचं आहे आणि एक्सप्लोर करायला मात्र थांबायचं नाहीये. आपल्याला ते करणं पण गरजेचं आहे कारण आपण 15 नाही तर 21-28 दिवसांनी जेव्हा केव्हा आपण नेगेटिव्ह येऊया तेव्हा आपण आपल्या रुटीन कामाला लागणार आहे. तर त्यामुळे तोपर्यंत डोंट स्टॉप युअर सेल्फ डुईंग एनिथिंग. इफ यू आर फिट physically, you are feeling much better, you can do small certain things at home. मे बी डोमेस्टिक कोर्स मध्ये पण घरच्यांना मदत केली तरीही चालेल. त्यातनं तुमचं पण रुटीन थोडंसं रुटीनला लागायला मदत होईल आणि घरच्यांनाही मदत होईल अँड तो एक फॅमिलीचा एक बॉन्ड आहे तो बिल्डअप व्हायला पण तेवढीच मदत होणार आहे. आपण सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टी करायला पाहिजेत. तर सद्यस्थितीमध्ये सर्वांनीच मला वाटतं की हे मलाच का झालं किंवा माझ्यासाठीच का आहे किंवा माझ्याच कुटुंबासाठी हे का झालं असा विचार न करता आपल्याला झालं आहे आणि यामधून आपण खूप चांगल्या पद्धतीने बाहेर निघत आहोत किंवा आपण त्याला खूप चांगल्या पद्धतीने फेस करत आहोत आणि त्याच्यावर विजय मिळवून आपण बाहेर येणारच आहोत. तर हा जर एक आत्मविश्वास प्रत्येकाने ठेवला, प्रत्येक रुग्णाने ठेवला आणि प्रत्येक कुटुंबियांनी जर ठेवला नाही की असं आपण याच्यावरती विजय मिळवणार आणि आपण बाहेर येणारच, तर मला वाटतं त्या सकारात्मक ऊर्जेचा स्वतः रुग्णालाही फायदा होऊ शकतो किंवा जे बरे झालेले आहेत त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये जे सामान्यपणे जनजीवन जे आहे ते जगण्याला मदत होते. आणि या गोष्टीसाठी आपण सांगितलं तसं की खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घालून त्याच्यामध्ये रस टिकवून ठेवून हास्य जे आहे ते कुटुंबामध्ये काही असे निखळ आनंदाचे क्षण असतात किंवा हास्य असतं एकमेकांशी बोलणं करून, तर या गोष्टी करायला पाहिजे किंवा संपूर्ण फॅमिली बरोबर आपण काही गोष्टी ठरवून करायला हव्यात. जसं आपण सांगितलं तसं ठरवून जेवणं होतं किंवा एकत्रित जेवणं होतं. तसंच एकत्रित पुस्तक वाचनाचा आनंद घेऊ शकतो किंवा म्हणजे नंतर ऑफकोर्स आयसोलेशन मध्ये असेल किंवा क्वारंटाईन मध्ये असेल तर वेगळ्या गोष्टी आहेत. पण तिथेही आपण त्या गोष्टी सोबत करू शकतो. म्हणजे सोबत आपण मागणं किंवा सोबत असणं आणि मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन पुढे जाणं किंवा त्यांच्याबरोबर रोजचं कम्युनिकेशन असणं, हसणं-खेळणं, एक रोजचं नियमित रुटीन असणं आणि त्यामध्ये व्यायामासारख्या गोष्टीचा अंतर्भाव आपण करणं. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला त्या खूप छोट्या आणि साध्या दिसतात, की "अरे हे काय? हे तर खूप साधं सांगितलं मॅडमनी. असं कसं? या गोष्टींमुळे काय फरक पडू शकतो का?" पण मला वाटते जो माणूस करून बघतो त्याला हा फरक जो आहे तो लगेचच दिसेल आणि त्या पद्धतीने तो पुढे जाईल. मॅडम
आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत, तर या प्रश्नांमध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे, की मी कोरोना पॉझिटिव्ह होतो आणि हे आता माझ्या फॅमिलीने खूप जास्त मनावर घेतलं आहे. तर संपूर्ण फॅमिलीला मी आधार देण्यासाठी काय करू शकतो? आणि कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेल्यानंतर मी स्वतःला मानसिकरित्या स्ट्रॉंग करण्यासाठी काय करावं? असे 2 प्रश्न आपल्याला आलेले आहेत. तर यांचं उत्तर आपण सांगितलं तर बरं होईल. तर पहिल्यांदा स्वतःवर काम करायचं तर मी म्हणेल की जर्नलिंग युअर इमोशन्स, डायरी रायटिंगचा वापर करा. तुमच्या इमोशन्सना पेन डाऊन करा. जे काय आहे आत्ताची सध्याची भीती आहे का फ्युचरची आहे का माझ्या जॉबमध्ये मी कसं रुजू होणार आहे किंवा फिनान्शियल गोष्टीमधनं कशा बाहेर पडणार आहे, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींचं सध्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे ती नक्की लिहून काढा. त्यानंतर व्यायाम रेग्युलर करा. त्यातनं ही गोष्ट हा जो स्ट्रेस आहे तो कमी होणार आहे. आणि टॉकिंग अबाउट फॅमिलीज, यू कॅन सीक प्रोफेशनल हेल्प टू रिड्यूस देअर स्ट्रेस. आणि इफ एट ऑल काही लोकांना म्हणजे घरात बऱ्याच वेळेला असं होतं की जे सिनियर मेंबर्स आहे, एखादा घरातला तरुण व्यक्तीला कोविड होऊन गेला तर सिनियर मेंबर्स खूप वेळा पॅनिक असतात. अशा वेळी त्यांना सारखं सारखं रिअश्युरन्स देणं की मी आता कोविडमधनं पूर्णपणे बाहेर पडलो आहे किंवा पडले आहे आणि आता मला बरं वाटतंय. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट माय फिजिकल हेल्थ. आणि हे आपण खूप छान संकट एकत्र राहून एकत्र एक दुसऱ्यांना सकारात्मक ऊर्जा देऊन आपण बाहेर पडलोय. तर हे त्यांना रिअश्युरन्सेस खूप गरजेचं आहे. लहान मुलं आणि वयोवृद्ध या लोकांना दोन्ही या अवस्थेत रिअश्युरन्सेसची खूप गरज असते आणि ते देणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे when a person in the family member recovers from COVID. ओके. आणखीन एक प्रश्न असा आहे, की लहान मुलांना आपण बाहेर नेत नाही आहोत. तर काही लहान मुलं आहेत, की ज्यांना मोठा आवाज जरा जरी आला, तरी सुद्धा ती दचकतात, घाबरतात किंवा त्यांना थोडासा फोबिया झालेला आहे. तर या सिच्युएशन बरोबर आपण काय पद्धतीने डील करावं? असा एक प्रश्न आहे वाचकांकडून. त्यावेळी फिजिकल टच मुलांना जवळ घेणं, मांडीवर बसवणं किंवा हातात हात धरणं आणि त्यांना सांगणं नेमकी कशाची भीती वाटली आणि हे आवाज ऐकल्यावर तुला काय काय आठवलं किंवा काय काय गोष्टींची भीती वाटायला लागली हे त्याला त्या लहान बाळाला, लहान मुलांना व्यक्त करायला लावा. आणि फिजिकल टचमुळे मुलांना तो एक फिजिकल रिअश्युरन्स मिळतो. ॲट द सेम टाइम ते जेव्हा सांगायला लागतात त्यावेळी त्यांना खूप जास्त ती भीतीवर मात केल्यासारखं होतं. किंवा बऱ्याच वेळेला त्या मोमेंटला मुलं फक्त डचकलेली असतात. तर कधी कधी काही लहान मुलं, अगदी लहान मुलं आहे, ती रडायला लागतील तर त्यावेळी त्यांना अलाव करा. म्हणजे हे मी माझ्या मुलीच्या बाबतीत पण अनेक वेळा बघते की तिचं असं होतं. अचानक आता लॉकडाऊनमध्ये फटाक्यांची एवढी सवय नाही, पण अचानक कधीतरी वाजला तर ती घाबरते. त्यावेळी तिला जवळ घेणं हा मी खूप वेळा करून पाहिलेला प्रयोग आहे. ते जवळ घेतल्यानेच तिची भीती कमी होते. कारण अदरवाईज आपल्याला फटाके वगैरे ह्या खूप गोष्टी कॉमन असतात आपल्या रुटीनमध्ये. पण सध्या आपल्याला मोठ्या आवाजांची याची काही सवय नाही. तर मुलं बिचकू शकतात, घाबरू शकतात आणि अलाव देम टू बी विथ देअर इमोशन्स. आज आपण खूप छान गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये अगदी छोटी-छोटी सूत्र आपल्याला मिळालेली आहेत, की सर्वात प्रथम आहे त्या गोष्टीचा स्वीकार करणं. स्वीकार करून त्या गोष्टीला सामोरं जाणं. सामोरं जाऊन आपल्याला ती गोष्ट स्वतःला जमत असेल तर ठीक, नाही तर आपण मदत मागणं. मदत मागितल्यानंतर जी काही गोष्ट आहे, आपल्या मनामध्ये जी भीती आहे, अनिश्चितता आहे, याबद्दल आपल्या कुटुंबियांबरोबर बोलणं किंवा आपल्या बरोबर बोलणं आणि आपल्याला आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत, त्या भावनांचा निचरा करणं. निचरा करताना जर आपल्याला बोलायचं नसेल, तर मॅडमनी एक खूप छोटा आणि छान उपाय सांगितलेला आहे, जर्नलिंग. जर्नलिंग म्हणजे आपण लिहून काढणं. लिहून आपण कागदावर त्या गोष्टी लिहू शकतो. कागद कुणालाही न दाखवता आपण फाडूनही नंतर टाकू शकतो. परंतु त्यावेळी जो आपल्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ निर्माण झालेला आहे, त्या गोष्टीचा निचरा व्हायला यामुळे निश्चितच मदत होईल. पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये काही ठराविक वेळी म्हणजे काही ठराविक रुटीन ठेवणे, व्यायामाचा अंतर्भाव करणे, आहार आणि झोप यांच्या वेळा सांभाळणे, या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. आणि आपण म्हणता मॅडम ते खरंच बरोबर आहे. या जर गोष्टींवर आपण गोष्टी करू शकलो, तर या गोष्टींची शिस्त आपण जर आपल्या शरीराला आणि मनाला लावू शकलो, तर ज्यावेळी आपल्या
आपल्या बरोबर एखादी वेगळी घटना घडते किंवा रुटीन मधली नाहीये ती घटना घडते किंवा आपल्याला काही त्रास झाला, आपल्याला बरं वाटत नसेल किंवा ऍडमिट झालो, तर या सर्व गोष्टींमुळे आपण त्याच्यावरती मात करू शकू असा निश्चितच विश्वास वाटत आहे. आपण आज इथे आलात, आपण सर्वांशी संवाद साधला आणि खूप छान पद्धतीने आपण कोविडमध्ये आपलं मनोधैर्य कसं टिकवून ठेवायचं याबद्दल बोललात. तर या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आपल्याला धन्यवाद देऊ इच्छिते आणि याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं. लसीकरणाचा पुरवठा थोडासा कमी आहे, परंतु जेव्हा लसीकरण मिळत असेल तेव्हा लसीकरण करून घेणे. पुन्हा एकदा मास्क वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि हाताची स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीचा वापर करणे किंवा या त्रिसूत्री आता आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवायलाच हव्या आहेत आणि यांचा अंतर्भाव नॉर्मलमध्ये किंवा न्यू नॉर्मल आपल्याला सोडायच्या नाहीयेत. याचा पुनरुच्चार करत मी आज आपल्या सर्वांना सर्वांचा आता निरोप घेते आणि पुन्हा एकदा आपण असंच भेटूयात. धन्यवाद.